नमस्कार, येवकार तुमकां हब एनकाउंटर कार्यावळीन आतांच एक बातमी आयिल्ली की पेडणेची 15 लाख स्क्वेअर मिटर लँड जी आशिल्ली वॉज सपोज टू बी अ डेव्हलपमेंट झोन ती परत नो डेव्हलपमेंट झोन केल्ले आसा आनी दीस इज पार्ट ऑफ अ करेक्शन इन रिजनल प्लॅन 2021. ताचे उपरांत आमी कॉल केलो TCP मिनिस्टर विश्वजीत राणे हांकां आनी तांणी एग्री केलें फॉर दीस शॉर्ट बट इम्पॉर्टंट इंटरव्यू. देव बरें करूं सर. थँक्यू सो मच रुपेश. सर, सडनली आतां हो डिमांड इतले दीस चालू आशिल्लो आनी सडनली आज तुमी एक अनाउन्समेंट केली. ह्यो सगळ्यो गोश्टी कोणाच्या डिमांडाचेर जायना. गोंयचे जनतेक खबर आहा की हांव केन्ना निर्णय घेता, योग्य तरेन निर्णय घेता, पूण निर्णय घेवपाक आयज म्हाका पार्टीन जबाबदारी दिल्ली आसा, मुख्यमंत्रीन जबाबदारी दिल्ली आसा आनी केंद्राच्या नेतृत्वान जबाबदारी दिल्ली आसा. बाबा तुका ह्यो पोर्टफोलियो आमी दिल्ले आसा आनी ते सांबाळून घेवपाक अनुभव बी येता आनी एक्सपिरियन्स आनी एक्सपोजर येता. खुबश्यो गोश्टी घडटा. पयले वेगवेगळे आशिल्ल्यो गोश्टी. विधानसभेन तुमी म्हाजो उत्तर पळयल्लें आसा, पूण कितें आहा की हे रिजनल प्लॅन 2021 समजा एक रॅशनलायजेशनचे अंडर 9.5 कोटी स्क्वेअर मिटर तेन्नाच्या सरकारान केल्ले. आयज कोणाचे ब्लेम गेमचो विशय न्हू. हो विशय इतलोच आहा की कांय कडेन आमी पळयता, केन्ना आमी पळयता की कोणी जर घेतल्या जमीन काय कोणाचे रिस्टोरेशनाचो वो करेक्शनाचो विशय वर्ड वापरला तो चुकीचो वर्ड आहा. आयज विधानसभेन जे कायदे आमी हाडल्या त्या कायद्याच्या अनुसार गेल्या 2 वर्सां आमचे सर्वे चल्ल्या. फॉरेस्ट डिपार्टमेंटान केंद्र सरकारा कडल्यान मॅन्डेट घेवन वेगळे तरेन फुडें व्हरपाचो म्हाजो प्रयत्न आहा. आयज फॉरेस्टाचे नॉन फॉरेस्ट एरिया प्रोटेक्टेड एरिया कशे करपाचे आनी ह्यो सगळ्यो गोश्टी जेन्ना आमी करता एनवायरमेंटल. आयज तुमी पळयतले की न्हंयचे देगेक बी कांय गोश्टी आसा, ह्यो गोश्टी बी आमकां प्रोटेक्ट करपाक जाय. हे कांय दिसांनी तुमकां कळटलें. पेडणेची जाय ना उलयत तेजेरूच येता. पयर आमी कावालोसी पळयले. रिजनल प्लॅनान मिसरिप्रेझेंटेशनच्या माध्यमांतल्यान कांय गोश्टी मिसरिप्रेझेंटेशनच्या माध्यमांतल्यान पॅडीफिल्ड असल्यो गोश्टी आमी पळयले ते डेव्हलपमेंटल स्कोपान हाडलेले आसा. ह्यो गोश्टी आमी रिस्टोर करपाचें काम चालू केलें आनी हेका हांवें फॉरेस्टाक त्याच बरोबर फॉरेस्टा बरोबर हांवें टावन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाक सांगलें की स्टडी सारको करा आनी आमी हें करपाक जाय. गेल्या 1.5 वर्सान लोकांक खबर नाशिल्ली. लोकांक दिसता की कन्वर्जनूच जाता आनी कन्वर्जन म्हणजे चेंज ऑफ लँड यूज. कन्वर्जन म्हाज्या डिपार्टमेंटान जायना. म्हाजें डिपार्टमेंट चेंज ऑफ लँड यूज हो काम हे टावन एंड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान करपाचो हो एक प्रोसेस आसता. आनी आयज आमी सेक्शन्स जे हाडल्या दे ओपन टू ऑब्जेक्शन्स एंड सजेशन्स. कोणाक ऑब्जेक्शन्स आसा ते ऑब्जेक्शन्स विदीन सो मेनी डेज दे हॅव टू फायल द ऑब्जेक्शन. दॅट लायक स्क्रुटिनी कमिटी. दॅट स्क्रुटिनी कमिटी विल एसेस इट. प्लस आयज सरकारान वेगवेगळे कायदे हाडलेले आसा. लो लायंग एरिया, पॅडी फील्ड, ह्यो सगळ्यो गोश्टी व 1/14 उतार्यार रायस बरयल्यार तुमी कन्वर्ट करूं शकना. ह्यो सगळ्यो गोश्टी आयज आहा. कायदो एनफोर्स आहा आनी म्हणूनच हांवें ठरयलें की हे सगळे जे आमकां दिसता की कांय लोकांनी पेपर घातल्या काय तेन्नाचे खंयचे तरी कमिटीन हांवें पळयल्ले. आयज जेन्ना रिजनल प्लॅन जाल्लो तेन्ना कोणी तरी प्रायवेट फॉरेस्टाचे वयर एका मेंबरान थंय सेटलमेंट घातलें आनी ते सेटलमेंट घातले आनी मदीं सगळे प्रायवेट फॉरेस्ट दिसता मदींच एक स्पॉट जो सेटलमेंट दिसता. आतां हांवें म्हायती काडली नामणीचो कोण तरी आर्किटेक्ट, पण ते आसून सोडून दियात. ते कोणाचें पर्सनल हांवें सांगलें तुमकां की ह्या इंटरव्यून हांव कोणाचेंच कांय नांव घेवपाचो ना, कांयच उलोवपाचो ना. मुद्द्याचेर आमी उलया. आयज रिस्टोरेशनच्या माध्यमांतल्यान जेन्ना कांय गोश्टी 15 लाख आसूं काय 1 कोटी आसूं, आयज जेन्ना आमी म्हणटा की बेस तेजो इनकरेक्ट आहा. कांय कडेन आमी पळयता की इट इज नॉट परमिसिबल. यू कॅनॉट परमीट सच लँड्स एंड ब्रिंग इट इन टू फॉर डेव्हलपमेंट. त्यो करेक्शन करपाक हांवें फ्री हँड बिलेटेड कन्वर्जन्स विजय सुद्धा ट्वीट केला की ना चुकता. म्हाजो मित्र बाब विजय चुकता. कन्वर्जन आमचे डिपार्टमेंट करिना. चेंज ऑफ लँड यूज. बिलेटेड कन्वर्जन हो शब्द बिलेटेड कन्वर्जन सनद हो शब्द रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचो. आमचे चेंज ऑफ लँड ते विजयान सांगले. पण विजय बिलेटेड करेक्शन्स म्हणटा कोयरली करपा जाय आशिल्लें म्हणजे विजयान वेलकम बी केल्लें आसा. वेलकम केल्लें आसा डिसिजन. आमी पॉझिटिव्ह सायड पळोवपाचें. आयज आतां पॉझिटिव्ह गोश्टी पळोवपाक जाय आनी त्याच बरोबर आयज जी म्हाजे कडेन चर्चा केन्नाय करता तेन्ना सांगतलो की ह्यो एरिया आपल्याक ह्यो एरिया प्रोटेक्ट करपाक जाय. बरें करया म्हणून सांगलें. आयज म्हाका कार्लूस फरेरान सांगलें की आपल्याक ह्यो एरिया आपल्याक प्रोटेक्ट करपाक जाय. करा, म्हाका प्रॉब्लम कितें. पोंबुर्पा हिल्स म्हणून एजिटेशन एकदां जाल्लें हांव मंत्री जावपाचे पयलीं त्यो सगळ्यो आमी फ्रीज केल्ले आसा. आनी त्याच बरोबर रिवर वेज अँड वॉटर वेज आमी वी आर वर्किंग ऑन इट इन गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे कांय रिटायर्ड ऑफिशल्स फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहा
तांकां ऑन बोर्ड केल्लें आसा. ऑन बोर्ड करून ते आनी टावन प्लॅनिंग डिपार्टमेंट हँड इन हँड काम करून ह्या तरेन कॉन्झर्वेशनाचे म्हाका सर टायमिंगाचेर सांगना जी तारोलकराचे बर्थडे आसा म्हणून आदले 2 दिसा पयलीं तुमी हे सगळें okay. करता आनी म्हणटा बर्थडे गिफ्ट दिता बट दीस थिंग शूड नॉट बी It's not a टायमली की कोणाचो It's बर्थडे not आसूं something what Jeet must have said in a very different way. जितान म्हटलें आसतलें की आपलो बर्थडे आतांच येता 30 तारखेर आनी बर्थडेचे पयलीं आपल्याक हे बरें गूड न्यूज गावल्ले आसा की आपूण जे चर्चा पयलीं करतालो ते योग्य तरेन मंत्र्यान फुडें व्हेला. त्या रितीन तेणें उलयलें आसतलें. इलेक्शन लागीं पावलां म्हणून इलेक्शना खातीर कांय ना. हे 2 वर्सां लागलीं आमकां हे सगळें जनरेट करपाक. हे रिस्टोरेशनाच्या आदारार कमीत कमी 1 कोटी सुमार स्क्वेअर मिटर म्हाका दिसता की ह्या अंडर आमी हाडटले. टोटल तुमी 1 कोटी स्क्वेअर तेजे पेक्षा मायज जावं शकता पण त्याच बरोबर कारण 9.5 कोटी स्क्वेअर मिटर जे 9.5 कोटी स्क्वेअर मिटर जे रॅशनलायझेशनचे अंडर रिजनल प्लॅनान आय ब्रॉट इन टू डेव्हलपमेंटल मार्केट तेजे एसेसमेंट केल्या उपरांत पळयता की खुबशे गोश्टी करेक्ट करपाची गरज आसा. ते करेक्ट करपाचें करेक्शन हो शब्द चुकीचो आहा. हे रिस्टोर करपाचें जे प्रोविजन ऑफ लॉ अलावड आहा रिस्टोरेशन इज ऑल्सो करेक्शन इन आरपी नो वॉट डू हांव शब्द वापरता रिस्टोरेशन अँड रिस्टोर अँड रिवर्ट बॅक टू इट्स ओरिजिनल फॉर्म. ते करपाचो प्रयत्न म्हाजो चालूच आसतलो. बाकीचे आतां ते अगेन कमिंग टू टायमिंग जिताची केली तुमी ना पण बाकीचे लोक डिमांड करता खुबशे लोक म्हणटा की तुमी खुबशे कोणी कितें म्हटलें म्हणून हांव करूं शकना. पयले गोश्ट म्हणजे ते इंडिपेंडंट हांवें जे लोकांक घातल्या कमिटीज घातल्या तांकां एसेसमेंट करून रिपोर्ट तरी हाडून दी. रिपोर्ट हाडटा तसो एक 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 आमकां पळोवन तें करचें पडटलें. हाजे बद्दल रिपोर्ट आयलो म्हणटा तुमी हेजे बद्दल एसेसमेंट सारको जाल्लो आसा. रिजनल प्लॅन ओपन आहा प्रत्येक पेपर म्हाज्या ऑफिसान आहा. रिजनल प्लॅन कसो जालो ते बी म्हाज्या ऑफिसान आहा. पण तो रिजनल प्लॅनचो विशय कुशीक आहा. आयज हे गोश्टी जे घडटा आयज वाघेरीचे हिल आमी ताका इकोसेन्सिटीव एरियान हाडून ते आतां नोटिफाय करपाक गेल्ले आसा. Wageri Hill, nobody will be able to even cut one tree or even make one road in Wageri Hill. Even our own property is there inside. And we are not allowing, so we are not going to allow anybody to do any kind of development there. ह्या तरेचे दोंगर ज्या हिल्स एंड बेसिकली जे प्रोटेक्टेड एरिया आसपाक जाय त्यो गोश्टी योग्य तरेन प्रोटेक्शन करपाक आमी करता. हे आतां तुमी केला खरें बट TCP एक्टान तेका एप्रुवल आसा. आतांच सांगलें तुका की कायद्या अनुसार जे लेजिस्लेशन केल्लें आसा ते लेजिस्लेशनच्या माध्यमांतल्यान केलां. कोणी कोर्टान गेलो जाल्यार म्हाजो सेटलमेंट आशिल्लो आरपीन सेटलमेंट आसा ते कोर्टान परत सांगता. आयज रुपेश प्रश्न विचारता म्हणून हांव सगळे गोश्टी मिडियाचे फुडें सांगूं शकना. कोण जर कोर्टान वयता तेजे पावले उपरांत मागीर आमचें डिपार्टमेंट योग्य तरेचें उत्तर दितलें. सो वॉट नेक्स्ट ना आतां जिताक तुमी खुश केला ना तशें एकट्या मनशाचे हो इशू वेगळो इशू आहा की एक एक गोश्ट आमकां वेगळ्या तरेन आमकां फुडें व्हरपाक जाय. आयज एक मनशाचो विशय न्हू काय एक आमदाराचो विशय न्हू. हो विशय रिपोर्ट एनालिसीस सगळें केल्यार एक्सपर्ट्स जेन्ना पुटअप करता बोर्डाक तेन्ना बोर्ड निर्णय घेता आनी आमकां ते वेवस्थीत आमी निर्णय घेता. 4 वर्सां लागली सर. 4 वर्सां लागना. 4.5 वर्सां म्हणजे पयलीं फावट हांव टावन एंड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर जाल्लो आसा. म्हाका बी कांय गोश्टी कळपाक वेगळ्या तरेन फुडें वचपाक जाय. आयज आतां 4.5 वर्सान अनुभव आयिल्लो आसा आनी अनुभव फुडें योग्य तरेन व्हरपाचो आनी वेगळ्या तरेन आमकां रिस्टोरेशन खंय खंय चुकीचे गोश्टी घडल्या ते योग्य तरेन रिस्टोर करपाचो प्रयत्न चालू आसा. आरे शिवाय इलेक्शन रिलेटेड कांय ना की इलेक्शन लागीं पावलां ते सगळें आमकां नेगेटीव जावं शकता म्हणून वी आर जस्ट हांव इलेक्शनाच्या आदाराचेर कितेंच करिना म्हणून तुमकां खबर आहा. पार्टेक त्रास जातलो ना तशें कांयच ना. रिस्टोरेशनाच्या आदारार त्या प्लॅनान जे कितें तुटी आहा ते आमी रिस्टोर करतले. सर एक बारीक पळयलें TCP डिपार्टमेंट आशिल्ल्या कारणान यू हॅव बीन जस्ट मेड टू लूक लायक अ विलन एवरीवेअर. आम पळयलें की एजिटेशन TCP पॉलिटिकली सेन्सिटीव पॉलिटिकली विलन हा काय बरो मनीस आहा. भायल्यान तुका कितें दिसता? माय ओपिनियन डजंट मॅटर सर. अरे मॅटर्स न्हू म्हाका मॅटर करता. आतां जो म्हाजो इंटरव्यू घेता ताका कितें दिसता? मनशाक मातसो तरी नॉलेज आहा काय वो स्टडी करून आपलें काम करतलो की तुमकां कितें दिसता? पॉलिटिकली सेन्सिटीव पॉलिटिक्स काय ना. हे ऑन फॅक्ट्स आनी जे कितें म्हाजे कडेन फुडें येता त्यो गोश्टी खूब गोश्टी वाचून हांवें काडल्या
आनी तेजे उपरांत योग्य तरेन फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न 39A आसा रिजनल प्लॅन आसा ह्या सगळ्या गजालींक लागून आमी आतां झोनींग प्लॅनाचो तेन्ना विशय हाडलेलो झोनींग प्लॅन तालुका वायज झोनींग प्लॅन हो योग्य मेथड आहा तो बी पास जाल्लो आसा विधानसभेन पण झोनींग प्लॅन मागीर ते इंटिग्रेटेड इंटू वन प्लॅन ते आतां वेगळ्या तरेन करपाचो आमचो प्रयत्न आसपाक जाय पण म्हाका तरी दिसता की जे कितें रिक्वायरमेंट बेस्ड एसेसमेंट जे आसता आतां फाल्यां रुपेशान एक जमीन खंय घेतली आनी ताका दिसता की आपूण हांगा आतां घर बांदता एसेसमेंट तुज्या रिक्वायरमेंट प्रमाणे सरकारा कडेन तूं अप्रोच करतलो मागीर ऑब्जेक्शन सजेशन जातलें ऑब्जेक्शन जाल्या उपरांत मागीर आमी तें नोटिफाय करता अशें ना की स्कोप फॉर ऑब्जेक्शन सजेशन इज नॉट देर आनी criteria is very clearly fixed and guidelines are very fixed and rules also are framed and fixed passed by the assembly and regulation म्हणून आमी त्या रेग्युलेशनचे अंडर जे पास केले तेच आमी लोक म्हणटा प्रोविजनल घेता आनी कामां सुरू करता म्हणून प्रोविजनलाचेर खंयचें एक काम असल्यार त्या मनशांनी कोर्टान वयचें एक काम प्रोविजनलाचेर आमी चालू करपाक कोणाकूच दिना प्रोविजनल केलें म्हणजे परत येवपाक नाका तुका परत प्लॅन पास करपाक जाय परत तुका NOC पंचायती कडेन घेवंक जाय तशें कांयच एक इशू बी खंयचोच एक विशय म्हाजे कडेन केन्ना येवंक ना ओके अनदर थिंग इज अबाउट सद्या आमी पळयलां की फॉरेस्ट रिलेटेड सद्या प्रायवेट फॉरेस्टा खातीर तुमी म्हाका दिसता एक कमिटी काडल्या आनी खुबशे हांवें कमिटी काडूंक ना कमिटीचो कितें आहा की हांव जेन्ना मंत्री जालो पयलीं इंटरीम रिपोर्ट म्हणून प्रायवेट फॉरेस्ट ह्याचे ते फायल करताले हांव मंत्री जाल्या उपरांत तांकां सांगलें इंटरीम रिपोर्ट कितें एकदाचो फायनल करा आनी धाडा एसेस करा खुबशा लोकांचेर अन्याय जाल्लो आसा तेन्ना कांय लोकांचे अचानक सिटी एरियान आमी पळयलां की प्रायवेट फॉरेस्ट लागल्या पूण हांव नाशिल्लो मंत्री तेन्ना हे सगळें तांकां सांगलें हांवें ऑफिसरांक मिटींग घेवन की बाबा तुमी एसेसमेंट ग्रावंड एसेसमेंट कितें आहा तें करा तुमचें कितें आहा तें कशें करपाचें आहा तें करा पूण वन्स एंड फॉर ऑल चेंज दॅट नेम फ्रॉम इंटरीम टू रिपोर्ट इन फायनॅलिटी अँड फायनल रिपोर्ट म्हणून तुमी फायल करा म्हणजे फुडलो स्कोप कोणाक आसचो ना तें मॅन्युप्युलेट करपाक आनी तें NGTन फायल केलें आसा आतां लास्ट रिपोर्ट फायल करपाचो उरला म्हणून हांवें सांगलें तांकां तुमी एकदांच जायरात घाला आनी कोणाक हियरींग दिवंक जाय हियरींग दियात लोकांचें मत कितें तें पळयात तेंचे पेपर्स पळयात तेंचे फोटोग्राफ्स पळयात तेंचें कितें प्रोसिजर आहा ते प्रोसिजराच्या आदाराचेर प्रत्येकाक हियरींग दियात आनी बेगीन हे लास्ट रिपोर्ट कितें आहा इतल्या वर्सां चल्ला प्रायवेट फॉरेस्टाचो इशू फायनल रिपोर्ट आय हॅव गिवन देम डेडलायन टील 30th May दे हॅव टू फिनीश फायनलायझींग एंड दीस प्रायवेट फॉरेस्ट इशू सो वन्स एंड फॉर ऑल वी पुट इट टू एन रेस्ट वाडटले प्रायवेट फॉरेस्टान जायते गोश्टी घडलेले आसा पण प्रायवेट फॉरेस्टान ह्यो सगळ्या गोश्टी वाडोवपाचो प्रयत्न ना हा ते सर्वे नंबर ते कमिटीन आयडेंटिफाय केले ते रिव्हेरीफाय करता ते बाबा इट क्वॉलिफायज फॉर प्रायवेट फॉरेस्ट इट डजंट क्वॉलिफाय सो लेट देम डू इट द ऑफिसर्स आर डुईंग इट द पर्सन्स हू सायन्स इट विल बी रिस्पॉन्सिबल नॉट मी लोक भिल्या ते म्हणटा आपले प्रायवेट कांयच जावचें ना फॉरेस्ट नवे सर्वे नंबर ना ते सर्वे नंबर परमिशनां घेवची पडटली बारीक बारीक गजालीक लागून जे गोश्टी सर्वे नंबर्स आयडेंटिफाय केल्ले आसा ते दवरपाचें कांय ना ते ऑफिसर वचून ती कमिटी जी काडल्या रेव्हेन्यूचे ऑफिशियल्स आहा फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे ऑफिशियल्स आहा ते वचून चॅक करतले आनी वन्स एंड फॉर ऑल आय सेड यू गिव हियरींग टू एवरीबडी अँड यू फायनलायज इट आनी ते प्रायवेट फॉरेस्ट म्हणून नोटिफाय जाले जाल्यार तांकां मागीर हें आसा म्हाका त्रास दिसना जातले म्हाका दिसना की कांयच जातलें म्हणून म्हाका दिसता की जो क्वॉलिफाय जाता पळय प्रायवेट तो उरतलो जो क्वॉलिफाय जायना ते ऑफिसर्स आर रिस्पॉन्सिबल टू टेक अ डिसिजन नॉट द मिनिस्टर दे आर अकाउंटेबल टुमॉरो टू द कोर्ट इट इज देअर ड्युटी सर कन्जर्वेशनाचें तुमी म्हणटा दुसऱ्या वटेन पळयला आमी तो ओंकार हत्ती हांगा रस्त्याचेर पावता खंयचे तरी गवे रेडे रस्त्याचेर पावता गवे रेडे हांगाच न्हू विशय तो महाराष्ट्रान बी खूब विशय तो काल पयर हांव कोल्हापूर गेल्लो कोल्हापूर म्हाका ते म्हणटाले की आमच्या मतदारसंघान कोणाच्या तरी मतदारसंघान आयज लोकांचे सगळे नुकसान खूब जाता इट्स नॉट अ फिनॉमिनन रिस्ट्रिक्टेड ओनली टू गोवा इट्स अ फिनॉमिनन इवन आउटसायड द स्टेट ऑफ गोवा इट्स अ फिनॉमिनन इन कर्नाटका इट्स अ ग्रोईंग फिनॉमिनन विन इन महाराष्ट्रा नेबरिंग स्टेट्स अँड दे आर ऑल्सो फायंडिंग इट डिफिकल्ट दे आर टॅकलिंग इट इन देअर ओन वे आतां शेजारीच्या राज्यांतल्यान ते लोक ताका फाटल्याच्यान मराणे मारून बी त्या तरेचे एक हे वापरून हत्ती ह्या आमच्या सायडीक हाडटा आमी ऑलरेडी वंताराक सांगलेलें आसा कारण तांकां मॅन्डेट आहा बाबा तांकां विचारा वेदर दे कॅन रिहॅबिलिट इट्स नॉट ओनली कॅप्चरींग द एलिफंट वेर वील यू कीप द एलिफंट बिकॉज इट्स अ वायल्ड एलिफंट you have to have that. We don't have the mechanism either to capture it or keep it. So I've told PCCF to be in touch with the PCCF Karnataka and the officials in Karnataka. थंयसरले फॉरेस्ट मिनिस्टराक लास्ट टायम हांव वचून मेळोन आयलो आनी तेजे नंतर
आनी तांकां सांगलां की तुमी वंतारा कडेन चर्चेक हें करा, ऑर्डर काडा, चीफ वायल्ड लायफ वॉर्डन हॅज टू इश्यू द ऑर्डर्स एंड इट्स देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू सी दॅट दे टेक इट फॉरवर्ड. आम्ही पहिले की तुम्ही फॉरेस्ट्री मिनिस्टर, सो तुम्ही वचून थंय फॉरेस्टान पळयता की एक्झॅक्ट कितें जाता, वाय दीस वायल्ड एनिमल्स आर कमिंग टू सिटीज, हांव सगळे वचून पावन आयलां. म्हाज्या कित्याक येता काय म्हणून आतां बरोबर आहा न्ही, फॉरेस्टाचे रबर इतले वर्सां फॉरेस्टान इतले व्हडले जे झाडां लावपाचे नाशिल्ली एरियान न्यूट्रिशनचे ऐवजी आनी वेगळ्या तरेचे बाकीचे वायल्ड लायफ सेंच्युरी कशे मॅनेजमेंट तशें जावंक ना हांगा गोंयांत. आनी हे ऑनगोईंग प्रोसेस एक टर्माक जालो म्हणटा करूं शकना. तांकां फॉरेस्ट मॅनेजमेंट प्लॅन बी तांकां डेडलायन दिल्ली आसा, तुमी पास करा आनी मागीर तुमी एक व्हडलो कॉम्प्रिहेन्सीव प्लॅन तयार करात. फ्रूट बेरींग ट्रीज, मागीर खेती बी कितें आसता ते मागीर दे कॅन बी रिस्ट्रिक्टेड विदीन द फॉरेस्ट एरियाज. आयज दे ऑल्सो क्रिएट अ मेनस एवरीवेर. So you have to see how this is done. So I am after that. I have asked them to take help of retired officials also of Government of India who can help you, guide you in making an appropriate and a good forest management plan. डू यू नो की खुबशे सर वायल्ड बायसन्स येता म्हणून लोकांनी काजीनी वचप सुद्दां बंद केल्लें आसा. ऑफकोर्स माझ्या मतदारसंघात ह्याच टर्माक दोग जाणांक अक्षरशः मारून येयले आनी शिंगांनी एक महिला काजीन गेल्ली ती. तशें इन्सिडंट हल्ली कांय घडोवंक ना, पूण आसा जावपाचें अशें भंय आसतलोच न्ही लोकांक. जर त्या एरियान जर दिसता दे वील हॅव दॅट फियर. फॉरेस्टाचे नॉट फॉर आय मीन फॉरेस्टाक लागून ते हांगा पावता. समथींग हॅज टू बी डन. It has to be done so that nutrition, if you go to Madhya Pradesh, you go to Bandhavgarh, you go to Pench, you go to other places, they have that nutritious, what is the nutrition that is required for these bisons and other things in the wildlife sanctuary, creating those type of grazing grounds, then they will not come. You create water bodies. There is a scheme under which you can create water bodies within the wildlife sanctuary. Now I have told them that you identify and you see that whether they are maintained. बेश्टे water body नावा खातीर संख्या खातीर करपाचें नासता. It should be functional. There should be a solar pump and other things that sees that continuous flow is there. Borewell घालून वेगळ्या तरेन हें करता ते सगळें करपाक सांगलेलें आसा. आनी PCCFाक जाय सांगलां की दॅट ही हॅज टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दीस थिंग्स. सेंच्युरीजच्या बद्दलूय खुबसो प्रश्न. गालजीबागाचो ऑलरेडी आमी नोटिफिकेशन काडपाक सांगलेलें आसा. आनी ऑल्सो ग्रँड आयलंड, सॉरी बॅट आयलंड काय ग्रँड आयलंड जो आसा ते आमी ऑलरेडी सांगलेलें आसा की मरीन सेंच्युरी आमी ते नोटिफाय करपाक आमी ऑलरेडी फायल मूव केल्ले आसा. हे 2 मरीन सेंच्युरीज प्लस आतां CRZचो नवो प्लॅन आयला तेज्यान टर्टल कन्जर्वेशन सायट्स कमी केल्या. ते आतां आमी ऑब्जेक्शन फायल केल्लें आसा. म्हणजे कन्जर्वेशनचे दृश्टिकोनान टर्टल कन्जर्वेशनाच्या दृश्टिकोनान काम आमच्या डिपार्टमेंटान खूब केल्लें आसा इन अलॉंग विथ द एनवायरमेंट डिपार्टमेंट. And also we are trying our best to see like Galjibag and other areas which are areas that need to be protected for the future as marine sanctuaries that the Goa government is doing. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो. तुमकां आमी पयले मँग्रोव्ज प्लांटेशना खातीर स्वता थंय गेले. तुमी Mangroves- सांगलेले आपूण वाडयतले म्हणून पळय जाल्यार तशेंच आसा. 13,000 सर्वे नंबर्स म्हाका दिसता रुपेशान पळोवंक ना. ना आमी सेंटर सायडीन तशें वताले ते हांव कोणाचे प्रॉपर्टीन मॅनग्रोव जाल्यार वॉट वी आर डुईंग इज दॅट वी आर प्लांटींग मॅनग्रोव्ज ऑन द बॉर्डर. वेदर तूं मातसो शोरावच्या सायडीक मातसो गेल्यार दर वर्सा तितके अमावंट ऑफ मॅनग्रोव्स ते घालीत आहा. They are going on doing where they can do. Somebody's private property, I cannot go and plant mangroves. But there are 13,000 survey numbers that have been frozen by the forest department, which are mangroves. There no construction will be allowed. So we are doing it. Whatever we can do, we will do. If the private person allows us to maintain it, we will maintain it. There is nothing wrong in that. But 13,000 survey numbers for the first time in the history of Goa or history of any state, we have declared it as a protected area under the law. ओके सर, लास्ट थिंग विमेन अँड चायल्ड डेव्हलपमेंटा विशीं. यू नाव अंगणवाडी यू हॅव इनक्रीज दी कंपेन्सेशन. वॉट इज हॅपनिंग नेक्स्ट नाव इन दॅट डिपार्टमेंट? आता अंगणवाडी आमचे ते इन्फ्रास्ट्रक्चर मुख्यमंत्री कडेन चर्चा केल्ली आसा. आयज बी सकाळी हांव मुख्यमंत्री बरोबर आशिल्लो. आयज आमी चर्चा केली की इंटिग्रेटेड गोश्टी हेल्थाचे कॅम्प आशिल्लो तेंचो एन बरो जालो कॅम्प तेंचो. पूण त्याच बरोबर आयज अंगणवाडी कशें आमी अपग्रेड करूं शकता, इन्फ्रास्ट्रक्चर कशें इम्प्रूव करूं शकता, भुरग्यां खातीर कशें
त्यापैकी सोयी सुविधा आमी दिवंक शकता हेजेर चल्ल्या. कांय आमचे थोडे 20-21 अंगणवाडी बांदपाक घेतले आमी, पूण त्याच बरोबर आनी बांदपाक आमचे कडेन 1260 1262 इन प्रिसायज आमचे कडेन अंगणवाडी आहा. वी मस्ट क्रिएट दॅट टायप ऑफ एनवायरमेंट and I think we are in a position to do it as a state since we are a small state and we'll do it. सो लास्ट क्वेश्चन पॉलिटिकल. काल तुमच्या भाशणान पयलें तूं म्हणटा आय एम विथ द चीफ मिनिस्टर पूण आमकां जॉब दी. हांव म्हाजे सत्तरीचो एको कितें आसता तें उलोवपाक कांय हरकत ना. आमी एका परिवाराचे आमी लोक म्हणून आयज बी हांवें सांगलेलें आसा. आयज मुख्यमंत्रीचो बर्थडे आमी साजरो जेन्ना केलो हांवें एक परी आमी शेजारी मतदारसंघाचे दोनी आमदार आयज ते मुख्यमंत्री आसा हांव मंत्री आहा आनी हांवें सांगलेलें आसा की म्हाका अभिमान आहा म्हणून ह्या सरकारान काम करतना. पूण म्हाजें कितें रिक्वायरमेंट आहा प्रत्येक मतदारसंघान आनी गोंया राज्यान वेगवेगळे रिक्वायरमेंट आसता ते हांवें भुरग्यांचो कितें विशय आहा तो विशय पावोवपाचो हांवें प्रयत्न केलो आसा. जॉब दी म्हटलें तुमी जॉब दी. हांवें रोजगाराच्यो संद्यो आनी वाडोवपाक हांगा इम्प्रेशन आसा की सत्तरीन तुमी मॅक्झिमम जॉब दिता म्हणून. ना तो विशय वेगळो आहा. हांवें दिले काय ना संदी तयार केल्यार हुशार भुरगे सिलेक्ट जाता. कदाचित आयज गोंयभरचे भुरगे सिलेक्ट जाता पूण त्याच बरोबर आयज मुख्यमंत्रीन अनावन्स केल्लें आसा आनी 2,500 भुरगे भरतले. पूण त्याच बरोबर संद्यो ऑटोमॅटिकली पसरता आनी आमच्या मतदारसंघान बी आमकां खात्री आहा आमचे भुरगे शिकलेले आहा. 70 पयलीं सारकी ना, 70 आयज फुडें सरल्या आनी म्हणूनच हांवें म्हाजे कितें मुद्दे आशिल्ले वेगळे तरेन. हांव एक डिसिप्लीन भारतीय जनता पार्टीचो सोल्जर आहा आनी भारतीय गेले एक 12 वर्सां 11 वर्सां जालीं म्हाका. आतां ए डेकेड सुमार च्या वयर म्हाका भारतीय जनता पार्टीन आनी एक इतले वेळ काळ पळोवन एक वेगळे तरेचें डिसिप्लीन आहा. आमी जें कितें उलयता आमी योग्य तरेन उलयता. पार्टीचे फ्रेमवर्कान रावन अधिकार आसता प्रत्येक आमदाराक उलोवपाक. म्हाजे नेतृत्व बद्दल म्हाका अभिमान आहा. आयज मुख्यमंत्रीच्या सरकारान हांव काम करता आनी म्हाका अभिमान आहा म्हणून हांवें आयज सकाळींच सांगलेलें आसा. पूण त्याच बरोबर म्हाका त्या तरेचें इंडिपेंडन्स आहा की कितें करपाक. हांव शिकलेलो एक मंत्री आहा. हांवें म्हाजें MBA करून आनी पोस्ट ग्रॅज्युएशन बी केल्लें आसा. कांय गोश्टी म्हाका कळटा, कांय गोश्टी हांव गायडन्स घेता, कांय गोश्टी हांव लोकांक विचारता बाबा हें कशें करप आनी हें सगळें समजून घेवन आमी फुडें वचपाचो आमी प्रयत्न आमी करपाक. कालच्या भाशणान तुमी जॉब बट आयिल्ले तुमच्या म्हणून आमी तुज्या बरोबर आसा पुणून आयज बी हांवें सांगलें की आमी इलेक्शनाक मुख्यमंत्रीचे नेतृत्व सकयल आमी वयतले. हांवें केन्ना सांगूं ना की मुख्यमंत्रीचे नेतृत्व सकयल आमी विश्वीत राणे खंयच वचना. भारतीय जनता पार्टीचो एक सिनियर मेंबर आहा आनी हांव ह्याच सरकारान इलेक्शन फुडलें म्हाजें आसतलें. इतल्या वर्सां काडलीं हांव आनी खंय वयतलो. हांव वचपाचें मुडान ना खंय. हांव हांगाच भारतीय आमी केन्ना केन्ना ह्युमर बी जाय लायफान. पॉलिटिकल ह्युमर म्हणटा ते काय विटी स्टेटमेंट काडपाचो प्रयत्न आमी करपाक जाय. आमची तरूण पिढी आहा आनी तांकां एंगेज करपाक जाय. आमी वेगळे तरेन काम करपाक जाय, वेगळे तरेन आमची चर्चा जावपाक जाय. होच आमचो उद्देश. थँक्यू व्हेरी मच सर वेळ दिलो म्हणून. थँक्यू सो मच. थँक्यू. हे आशिल्ले मिनिस्टर विश्वजीत राणे. सो ऑल सेट. सध्या करेक्शन्स इसेज रिस्टोरेशन इन रिजनल प्लॅन पासून फॉरेस्ट मॅनेजमेंट प्लॅन पासून आनी मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणटा हांव खंयच वचना. आय एम वीथ BJP एंड आय एम हॅपी वीथ BJP's लिडरशीप. पळयत रावात गोवा न्यूज. अरे उस प्लान का क्या हुआ इस वीकेंड पे चले क्या? गाइस? हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गई है. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करे. ओके. ओके. अरे यार ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ. गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया पावरफुल स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था.
बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. Also, it was a great fun. Yes. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.